वनवली संघाकडून सुमित डोंगरे पाहायला मिळेल, करण मडवी पाहायला मिळेल, आशिष मेहरुल पाहायला मिळेल, सुलतान खान पाहायला मिळेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे एका बाजूला अर्थातच उस्मान पटेल चेक या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचं आप्पांवरती अफाट असं प्रेम आहे, आप्पांचा जणू काही तो नक्कीच फॅन आहे असा विश्वास सोनार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण मात्र आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय विश्वाजी सोनार सागवाडी आपण यायचं आहे. खऱ्या अर्थानं आप्पांच्या कार्यावरती त्यांचं ते खुश आहेत आणि फॅन आहेत त्यांचे, आणि त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मात्र आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सागवाडी विश्वास सोनार, धन्यवाद. ऑल राईट. उळीत मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती सुलतान खान, स्विंग का किंग, पहिला चेंडू उस्मान पटेल ऑन फायर, कॉर्नर बाउंड्री लाईन. मात्र वरिष्ठ खेळाडूंना तुम्ही विचारायला घ्याल ना, काही समीक्षकांना म्हणाल तर ते सांगतील क्रिकेटमध्ये महत्त्वाचं की पहिले तुम्ही मैदानावरती जा, खेळपट्टीचा अंदाज घ्या, पहिले काही चेंडू खेळून काढा आणि मग षटकार खेचा. ही डिक्शनरी बदलली आहे. उस्मान पटेल पुनश्च हरिओम म्हणतो आणि यावेळेला रिव्हर्स स्वीप, रचनात्मक गुणवत्ताधारी फटका, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक, वन बाउन्स चौकार. मध्यंतरी सोशल मीडियावरती चर्चा होती की उस्मान पटेलचा फॉर्म गेला की काय. त्यांना सडेतोड उत्तर मैदानाच्या आत उस्मान पटेलने दिलंय. काय कमालीचे फटके खेळले गेले. काही अभेद्य खेळी असतात, काही वैविध्यपूर्ण खेळी असतात आणि काही रचनात्मक खेळी असतात. पहिला फटका स्लॉटमध्ये मिळाला, त्याला अगदी सहज एफर्टलेस फटका म्हणतात ना, तो षटकार खेचला. दुसरा फटका रचनात्मक बनवून खेळला, चांगल्या चेंडूला खराब बनवलाय. आहा, कौतुक पुन्हा एकदा. मला का स्विंगचा किंग म्हणतात. सुलतान पुन्हा एकदा मैदानावरती कमबॅक करतोय. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम असं काहीतरी सांगितलं जातंय. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल. येस नो, येस नो, शेवटी येस ठरवलं आणि येस हा चांगला निर्णय. एक धाव मिळेल. धाव फलकवर इथून मात्र बदलाव होईल. 1 और 1 11, 11 ही धावसंख्या जमा झाली. उस्मान पटेल काय चमत्कारी आणि आत्मघातकी सुरुवात केलेली आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी. मग पहिला फटका आपण मिडविकेटच्या दिशेने पाहिला जो एफर्टलेस होता. दुसरा फटका उस्मान पटेलने रिव्हर्स स्वीप खेळणं म्हणजे दुग्ध शर्करा योग, आणि तोच मैदानावरती आपण अनुभवलाय. उस्मानच्या सोबत कोण आलाय? मंदार म्हात्रे, ज्याला अलिबाग क्रिकेटमधील हार्ड हिटर म्हटलं जातं. लोणारेचा हा सुपुत्र जो पोलीस विभागामध्ये कार्यरत आहे आणि जो नेहमी ओपनिंग करत असताना आक्रमक फटकेबाजीसाठी सुद्धा ओळखला जातो. चेंडूने टप्पा पडल्यानंतर काटा बदलला, बॅकफूटवरून चेंडूला खेळला. कमालीचं मैदान, आउटफील्ड सुपरफास्ट, चेंडू सीमारे शपार, चौकार. खऱ्या अर्थानं कौतुक यासाठी करेन की आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंना मोठ्या खेळाडूंसमोर खेळण्याची संधी ही उपलब्ध करून दिली जाते. उस्मान पटेल सोबत मंदार म्हात्रे कधी खेळला असता, ही सुद्धा एक बाब आहे. मंदार म्हात्रेचं सुद्धा कौतुक करूयात. आणि इथून मात्र षटक क्रमांक 1 समाप्त आणि धावफलकावरती 15 धावा. बघा, इंग्रजीमध्ये एक संज्ञा आहे, वेल बिगन इज हाफ डन. मराठीमध्ये म्हटलं जातं, सुरुवात चांगली झाली तर शेवट गोड होऊ शकतो. आणि मग ती स्टार्ट
ती सुरुवात इथून मात्र उस्मान आणि त्याच्या समवेत मंदारने करून दिली. उस्मान आपण पाहिला तर पनवेल विभागाला बिलॉंग करतो. पनवेलचं क्रिकेट, उरणचं क्रिकेट, रायगडचं क्रिकेट, रत्नागिरीचं क्रिकेट, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उस्मानचं वादळ आपण बरेच वर्ष पाहिलं. दुबईमध्ये जी क्रिकेटची स्पर्धा 10 PL म्हणून जी प्रसिद्ध आहे, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आक्रमक खेळी काय असते हे उस्मानने दाखवली. उडीत मैदानावरती षटक क्रमांक 2 पनवेल वर्सेस पनवेल, किंबहुना नवी मुंबई वर्सेस नवी मुंबई, अशा पद्धतीची काहीशी रायव्हलरी मैदानावरती पाहायला मिळेल. आपण पाहिलं उस्मान स्ट्राईक एंडवरती आहे, गोलंदाजीच्या मोर्चावरती आशिष मेहरुल. फुल टॉस चेंडू, वाढदिवसाचं गिफ्ट इथून मात्र स्वीकारलं. ये ना करो दोस्त, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जर चुका केल्यात ना तर तो झोपेतून उठून येऊन सुद्धा असे षटकार खेचू शकतो हे त्याने दाखवलंय. फुल टॉस चेंडू, तो सुद्धा रायगडच्या टायगर उस्मान पटेल समोर ना मुन्ना ना. ही चुकी करणं तुम्हाला अंगलटी येऊ शकते आणि त्याची सुरुवात त्याने दाखवली. धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलंय उस्मान पटेल. काय धमाकेदार सुरुवात करून दिलंय. थ्रिलिंग स्टार्ट ज्याला म्हणतात ना, ती इथून मात्र उपलब्ध झाली आहे. रसिक मायवा प्रेक्षकांना उस्मान पटेलला खेळताना पाहून मंत्रमुग्ध होताना आपण अनुभवतोय. जागा बनवली, खरा फटका, चेंडू बराच कालावधी हवेत. उस्मानची कॅच महत्वाची आहे आणि ती या ठिकाणी घेतली गेली. महत्वपूर्ण फलंदाज बाद. सुमित डोंगरे चेंडूच्या खाली. स्टार वर्सेस स्टारची रायव्हलरी मैदानाच्या आत, उस्मान पटेल मैदानाच्या बाहेर. रिप्ले पहा. रिप्ले मध्ये आपण काय पाहिलं, चेंडूचा टप्पा पुन्हा एकदा आपण पाहिलं ना, व्हेरिएशन दिलं गेलं आणि उस्मानसाठी जणू काही आपले कोळी बांधव समुद्रामध्ये जाळ टाकतात ना, ते जाळ ठेवलं गेलं. क्षेत्ररक्षक सुमित त्या ठिकाणी तैनात. सुमितला माहिती आहे की ही कॅच किती महत्वाची आहे. ही कॅच पकडली तर जवळजवळ मॅचची नाडी म्हणतात ना, ती नर्व्स आपल्याला पकडता येऊ शकते आणि सुमितचा अनुभव, त्याने आत्मसमर्पण अक्षरशः केलेलं आपण अनुभवलंय. धावफलकावरती 21 धावसंख्येवरती हादरा लागलाय. बरं, एक इंटरेस्टिंग कहाणी आठवते. या आधीच्या मॅचमध्ये 21 धावसंख्येवरती एक संघ ऑल आउट झाला होता. इथे मात्र 21 धावसंख्येवरती पहिला फलंदाज. एक अद्भुत अविस्मरणीय क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा लॉट गाव टू गाव IPL फॉर्मॅट म्हणून प्रसिद्ध आहे. आज या खानावच्या क्रीडा नगरीमध्ये कोणीतरी जवळून सहानगोटीवर नाही येईल, कोणीतरी रेवसवर नाही येईल, कोणीतरी पेणवर नाही येईल, कोणीतरी कार्लेखिंडमधून येईल. रायगडच्या वेगवेगळ्या विभागामधून ही स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रत्येक जण येणार आहे. मैदानाच्या आत काय घडलं, ना भूतो ना भविष्यतही. डेंजर एंड वरती असणारा फलंदाज मंदार म्हात्रेला इथून मात्र संधी मिळाली. क्षेत्ररक्षक स्वतः चुकी करतोय. सुलतान खान विकेटच्या पाठीमागे आहे आणि तदनंतर मात्र इतकी मोठी चूक किती महागात पडेल हे बघणं सुद्धा गरजेचं. बघा, ऍक्शन रिप्ले आपल्या सर्वांचा मोर आलाय. हलक्या हाताने फटका खेळला फलंदाज, तिथे अक्षरशः जवळ जवळ फ्रेम मध्ये नव्हता. म्हणजे यष्टीरक्षकाने अगदी घरी जाऊन नाश्ता करून यावा, आरामात चेंडूला घ्यावा आणि विकेटवरती लावावा, इतका वेळ असताना अति घाई. पुन्हा एकदा अंगलटी आली आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती आपण पाहतोय. मंदार म्हात्रेला मिळालेलं हे जीवनदान. इथून मात्र नवीन फलंदाज रणजित आपण पाहिलं मैदानाच्या आत आलाय. रणजित फराटे आपण जर पाहिला तर बिलॉंग करतो तो म्हणजे पनवेल विभागाला. चेक. आकाश, या ठिकाणी जितेंद्रच्या वतीनं एक रिक्वेस्ट आहे की सीमा रेषा लगत जे आमचे प्रेक्षक बसले त्यांनी कृपया थोडंसं दूरवर बसायचं आहे. धन्यवाद. काय घडतंय मैदानाच्या आत. मंदार म्हात्रेला आधीच्या चेंडूवरती धावचित करताना जीवनदान मिळालं. यावेळीचा चेंडू बॅटची लीडिंग एज थर्डमॅन क्षेत्राच्या
अक्षरशः नाकासमोर चेंडू टप्पा पडला. एफर्ट्स घेतले असते तर किती उपयुक्त ठरलं असतं हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र पुन्हा एकदा चेंडू बराच कालावधी हवेत होता. हे कटू सत्य मैदानाच्या धावफलकावरती 23 धावा. 23 धावा कुठेतरी इथून मात्र पहिल्यांदाच अडचणीमध्ये पाहायला मिळालंय लोणारे संघ. कारण काय आहे तर गोलंदाज बदलला, रणनीती बदलली आणि त्याचमुळे का होईना आक्रमक फटका आता मात्र येत नाहीये. क्रिकेटमध्ये हे असलं पाहिजे. जर नुसते चौकार षटकार खेचता आले तर मग गोलंदाजांना संधी कोण देणार याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. उस्मान ओपनिंगला आला, त्याने शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंग केली. सेकंड इनिंगमध्ये आपण करण मडवीला सुद्धा पाहणार आहोत, हे विसरू नका. करण हा अंडर 25 मधला एक उन्मकचंद खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे, ज्याने डावखुरी फटकेबाजी काय असते, आक्रमकता काय असते हे बऱ्याच वेळेला आपल्याला दाखवलंय. त्यावेळेला हलक्या बॅटने एक धाव येते. धावफलक आपण पाहिलं कासवाच्या गतीने इथून मात्र पुढे जाते. 2 षटकांची सांगता, 25 धावा. दर्णे गुरुजी काय कळवत आहेत तर जिओ बघा जेव्हा नवीन नवीन आला होता ना तेव्हा त्याला खूप स्पीड होता जिओच्या नेटवर्कला, आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडत होता. मग कुठेतरी काहीतरी गडबडलं, टॉवरची रेंज गेली, उस्मान पटेल बाद झाला आणि धावांची अधोगती पाहायला मिळाली. 2 षटकांच्या सांगते अखेरीस धावफलकावरती 25 धावा. शेवटच्या 5 चेंडूंवरती आपण पाहिलं ना तर केवळ 4 धावा आल्यात. हे कटू सत्य मैदानाच्या आत. अष्टपैलू खेळाडू यावरती चर्चा करणं गरजेचं आहे. बघा आपल्या संघामध्ये किंबहुना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अष्टपैलू खेळाडूंना खूप मान आहे, सन्मान आहे. मग असं असताना आपण विश्वजित ठाकूर एक वन ऑफ दी बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे बघतो. मग मी मात्र करण मडवीला एक रायझिंग ऑलराऊंडर प्लेअर म्हणून बघतो आणि तोच स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रीम्स क्रिकेटचं कौतुक करूयात, आमचे शब्द ऐकले जातात आणि तदनंतर मात्र करण मडवी आपल्याला गोलंदाजीसाठी स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. या वेळेला मात्र ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं मंदार म्हात्रेला आमंत्रण, त्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. लोणाऱ्याच्या खेळाडूने गोलंदाजाला जवळजवळ उरण दाखवलंय. अर्थात गोलंदाजीसाठी आपण पाहिला तर करण मडवी आलाय, जो उरण गावाला बिलॉंग करतो. हा मजेचा भाग राहिला मित्रांनो. करण मडवी एक चांगला खेळाडू आहे, मात्र त्याला पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय आणि अलिबागचं पाणी पाजलंय. चांगली सुरुवात इथून मात्र जीवनदान किती उपयुक्त असतात याचं एक उत्तम उदाहरण. कॅच अर्थात आपण पाहिलं ते धावचित करण्याची संधी होती, ती संधी हुकली काय आणि तदनंतर मात्र मंदार म्हात्रे मैदानावरती आग ओकतो काय. क्या बात है, लाजवाब आसमानी बुलंदी फटकेबाजी. सेकंड इन अ रो, फंटास्टिक सिक्सर. अलिबागच्या खेळाडूंना कधीही कोणालाच इथून मात्र कमी लेखू नये हेच पाहायला मिळाले. अलिबागकरांचा नाद नाही करायचा. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 खेचलेले हे षटकार हे इनडायरेक्टली मात्र स्पोर्टिंग स्पिरिटनुसार या ठिकाणी संदेश देणारे पाहायला मिळाले. करण मडवी जो एक चांगला खेळाडू आहे त्याच्यावरती हल्ला बोल केलाय. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी, 3 इन अ रो. व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक, एफर्टलेस फटका. फलंदाजाला जणू काही इथून सांगितलं, आबेल मुझे मार, ये तो लगा छक्का. करणने
विकेट काढली आणि ज्याने 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचत या मॅच मध्ये कमबॅक केला असा मंदार म्हात्रे बॅक टू दी पॅव्हलियन. क्या ही बात है, जबरदस्त फटकेबाजी. उस्मानने मंत्रमुग्ध केलं होतं ना, तर इथून मात्र मंदारने सर्वांचं लक्ष केंद्रित केलंय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो लोणाऱ्याच्या अलिबागच्या या सुपुत्रासाठी. काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे. धावफलकावरती आपण पाहिलं 43 धावसंख्येवरती 2 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सुयश पाटील आलाय. बघा, एक लोणारेचा आक्रमक फलंदाज गेला, दुसरा पाठवलाय. लोणाऱ्या गावामध्ये फलंदाजांची कमतरता नाही हे त्यांनी दाखवून दिले. काय जबरदस्त खेळ मैदानावरती केला. मंदारने ट्रेलर दाखवला, पिक्चर दाखवला, जबरदस्त खेळी मैदानावरती केली. करण मडवीला हे 3ही षटकार लक्षात राहतील अशा पद्धतीची फटकेबाजी आपण पाहिली. मात्र तदनंतर सूर गवसला, सूर मिळाला, कमबॅक केला आणि करणने सांगितलं फॉरगेटिंग इज अन आर्ट. आधीच्या चेंडूंवरती भले तू मला मोठे फटके लगावलेस, इथून मात्र कमबॅक माझ्या हातात आहे. आणि तदनंतर पहिले 3 चेंडू म्हणजे एक स्वप्न होतं, ते सातत्याच्या दिशेने पलीकडे गेलं आणि शेवटचे 3 चेंडू हे म्हणजे स्वप्न भंगलं आणि 3 चेंडूंवरती एक विकेट सुद्धा गेली आणि एकही धाव आली नाही. षटक क्रमांक 3 समाप्त. धावफलकावरती 43 धावा. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकामध्ये 18. बघा, आपल्यापैकी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ नये, मात्र जे लोक ॲडमिट झालेत ना त्यांना माहिती आहे ECG अप डाऊन असाच काहीसा हा धावफलक राहिलाय. शेअर मार्केट ज्यांना कळतं त्यांना सुद्धा माहिती आहे कधीतरी एखाद्या शेअरचा भाव वाढतो, कधीतरी काहीतरी आपत्कालीन परिस्थिती आली तर शेअर घटतो. तसा काहीसा खेळ मैदानाच्या आत झालाय. वळूयात मैदानावरती, जिथे षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी कल्पेश मानकर आलाय. कल्पेश आपण जर पाहिला ना तर वनवली विभागातील हा स्थानिक खेळाडू आहे आणि आज स्थानिक खेळाडू. फटका चांगला आहे, जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. जबरदस्त फटका. इथून मात्र रणजित पराटेच्या बॅटमधून आलेला हा फ्लॅट फ्युरियस नयनरम्य षटकार. टान्स होता. काय स्टाईल आहे, काय ॲटिट्यूड आहे, काय कॉन्फिडन्स आहे आणि शेवटपर्यंत चेंडूवरती असणारी नजर. चेंडूला जवळजवळ त्याने फॉलो केलाय. आक्रमकतेचा फटका. आहा हा हा, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि सुमित डोंगरेकडे जर गेला तर चुकीला माफी नाही हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. आणखीन एक फलंदाज बाद. तर 50च्या उंबरठ्यावरती आलंय. 49 ऑन स्कोरबोर्ड. काल कोणतरी सांगत होतं, आज तरी कोणीतरी सांगितलं की अरे इथे मात्र लो स्कोरिंगच्या मॅचेस होत आहेत. मग घ्या, इथे मात्र चौकार षटकारांची आतषबाजी होते. काय नयनरम्य फटकेबाजी पाहायला मिळाली. मग ती सुरुवातीला उस्मान पटेल आणि तदनंतर मात्र मंदार म्हात्रेंनी मंत्रमुग्ध केलं. सॉरी, थोडं डिस्टर्ब करतोय या ठिकाणी. अर्थातच जे मंदार म्हात्रेने 3 बॉलवरती 3 षटकार लगावले होते त्या षटकारावर प्रभावित होऊन संघाचे मालक म्हणजे एका बाजूला उत्कृष्ट गायक रोहित पाटील, दुसऱ्या बाजूला सचिनदादा राऊळ, तर रोहितजी पाटील यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस हे मंदार म्हात्रे यांना देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. बघा निशांतजी, एका कलाकाराला माहिती असतं की एका दुसऱ्या कलाकाराची कदर कशी करायची आहे आणि त्याचमुळे का होईना रोहितजी पाटील यांच्याकडनं आलेले हे पारितोषिक सुद्धा पाहायला मिळालं. मैदानाच्या आत काय घडलं, वनवलीचा हा सितारा आज मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी करतोय. का त्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजी दिली? MG फायटर वनवली या संघाने त्याच्यावरती का विश्वास दाखवला? वनवली गावाकडनं बिलॉंग करत असताना एक जबाबदारी घेऊन आलाय
आणि रणजित फराटे सारख्याला इथून मात्र चकवण्याच्या चक्करमध्ये शॉर्ट पिच चेंडू आला आणि हे मैदान अप्रतिम फटक्याला सहारणा करतोय. सुपरफास्ट आउटफील्ड, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. प्लेमध्ये आपण पाहिलं ना, व्हरायटी व्हेरिएशन दाखवण्याच्या चक्करमध्ये ऑफ ब्रेकचा चेंडू होता. एक वेगळ्या अँगलमध्ये आपण फटका पाहिला ना तर लक्षात येईल की चेंडूची वाट पाहिली गेली, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि तदनंतर शॉट सिलेक्शन ठेवलंय. फटका फसला, एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम, वन मोर डाऊन. चांगला खेळ करून दाखवा, आपल्याला संधी उपलब्ध करून दिली जाईल. रायगडमध्ये किंबहुना अलिबागमध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा येणं बाकी आहेत आणि मग अशा वेळेला इथून मात्र कल्पेश मानकरने केलेली गोलंदाजी लक्षात येईल. आपण पाहिलं इथे मात्र मंदार म्हात्रेकडनं चांगली कामगिरी झाली, मात्र त्याच्यानंतर येणारा रणजित फराटेची विकेट गेली आणि तदनंतर मात्र निलेश इंगोले सारख्या फलंदाजाला सुद्धा बाद केला. निलेश इंगोले एक आयकॉन खेळाडू आहे, पनवेल विभागाला बिलॉंग करतो आणि मग अशा वेळेला चांगली कामगिरी आहे. दोन मोठे फटके जरूर आले, एक गोलंदाज म्हणून कधीतरी आपल्याला मोठे फटके लगावणार आणि हे आयकॉन खेळाडू आहेत, 4 गावचं पाणी पिऊन आलेत, मात्र त्यांच्याकडनं मोठे फटकेबाजी अपेक्षा केलीच जाते. त्यांच्यासमोर चांगली गोलंदाजी करणं म्हणजेच आपल्याकडे असलेली गुणवत्ता तपासणं आणि त्याचा एक उत्तम चेक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालंय. कौतुकास पात्र क्रिकेटची स्पर्धा आहे. फुल टॉस चेंडू, चेंडूची उंची कशी असेल, बीमर आहे, चेंडू कमरेच्या वरती आलाय. कुठेतरी आपण गोलंदाजाचं कौतुक करत काय होतो आणि मग अशा वेळेला दुधात माशी पडावी ना, असंच काहीसं घडलंय. शेवटचा एक चेंडू टाकायचा आहे, मग अशा वेळेला फुलटॉस चेंडू, फुलर लेन टाकण्याच्या चक्करमध्ये हातामधून चेंडू आपण पाहिला ना तर थोडा स्ट्रेच करण्याच्या चक्करमध्ये आहा हा हा कमाल, लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आत, विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अपील जरूर जोरात झालं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही, कारण चेंडूची पिचिंग आपण जर पाहिलं मिडल स्टंपवरती जरी असेल तरी इम्पॅक्ट हा आउटसाइड दी लेग स्टंप पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती इथून मात्र अब तक 56 धावफलकावरती लागले आहेत, 56 धावा, जिथे विजयासाठी उत्तरार्धाच्या खेळामध्ये 4 षटकांमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. मात्र या 57 धावांना एक वेगळं काहीतरी इतिहास घेऊन येणार आहे, कारण मैदानाच्या आत आपल्याला सुमित डोंगरे, करण मडवी, आशिष मेहरुल आणि सुलतान खान पाहायला मिळतील. उत्तरार्धाचा खेळ कसा होईल हे पाहण्यासाठी आपण वळूयात, जिथे इम्रान बुखारीजी जॉईन करतील. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये निशांतजी पाटील आपल्याला जॉईन करतायत. ठीक, थोडा आवाज द्यायचा योगेश. वळूयात या ठिकाणी सत्कार समारंभाकडे. अर्थातच क्रिकेटचे वेडे ज्यांची मी अगोदर या ठिकाणी अनाउन्समेंट केली होती, असे उलेजी नागवासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय गुंदळी साहेब यांच्या शुभास्ते त्यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करतोय. कित्येक वर्ष त्यांचा संघ देखील आपण पाहिला, मोठमोठे चमचमते सितारे भारतातले त्यांनी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आणले. आमच्या प्रेक्षकांना देखील मैदानावरती इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले. तसेच त्यांच्या समवेत त्या ठिकाणी सन्माननीय पांडुरंगजी पेरेकर साहेब हे सुद्धा उपस्थित, त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेचे शिल्पकार आपणच्या वतीने करतोय. सन्माननीय पांडुरंगजी पेरेकर साहेब. तसेच ज्यांचा संघ या स्पर्धेमध्ये ज्यांनी दाखल केला आहे, जे संघाचे स्पॉन्सर आहेत असे आमचे सन्माननीय श्याम गण साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण इथे सत्कार करणार आहोत. क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी
मात्र उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय। तसेच ज्यांचं अप्पांवरती अफाट प्रेम आहे, जो अप्पांचा मोठा फॅन आहे असा सागवाडी गावचा विश्वाजी सोनार हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा देखील आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय। अप्पांच्या कार्यावरती ज्याचं प्रेम आहे, अप्पांचं कार्य नेहमीच त्याला आवडलेलं आहे। मग राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, विविध क्षेत्रामध्ये अप्पांची उल्लेखनीय कामगिरी आहे आणि या कामगिरीवरती प्रभावित अप्पांचा फॅन झाला तो म्हणजे सागवाडी गावचा विश्वास सोनार याला या ठिकाणी सन्मानित केले। तसेच ज्याने अनेक आमच्या खानाव गावातील विद्यार्थ्यांना घडवलं, एक स्वतः चांगले क्रिकेटर आहेत, एक आदर्श शिक्षक आहेत, असे आमचे सचिनजी कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा सत्कार मात्र आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। खानाव संघ असेल की ते म्हणतात की हे माझा स्वतःचा संघ आहे आणि आज मात्र या खानावकरांच्या वतीनं एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सचिनजी कांबळे सर यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय। तसेच पुढील सत्कार आहे मित्रांनो, सांगताना अभिमान वाटतोय। अगदी हालाकीची गरीब परिस्थिती होती आणि या गरीब परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला चांगल्या शिक्षण द्यायचं होतं, किंबहुना एक त्याला सरकारी नोकर बनवायचं होतं आणि त्याच्यासाठी घेतलेली अथांग मेहनत या ठिकाणी नक्कीच कामी आली आहे। त्यांचा मुलगा आज अहमदनगरमध्ये पारनेर या नगरपालिकेमध्ये CEO म्हणजेच मुख्याधिकारी या पोस्टवरती आहे। त्याचे वडील सन्मान्य बालकृष्ण शिपाई या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा देखील सत्कार होतोय, सन्मान होतोय। आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं, परिस्थिती अतिशय गरीब होती पण तो गरीबमधून कसं पुढे जायचं संघर्ष केला आणि आज त्यांचा मुलगा मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे। धन्यवाद बालकृष्णजी शिपाई साहेब। तसेच आमचे दिलीप मामा भगत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचा सत्कार या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय अप्पांच्या वतीनं या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। मायेची उपदार शाल, त्याचप्रमाणे मांगल्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच वेळेला या ठिकाणी या स्पर्धेची गोड भेट म्हणून त्यांना इथे सन्मानित करतोय। धन्यवाद। तसेच ज्यांचा आवाज ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो, किंबहुना ज्यांचं समालोचन ऐकता ऐकता आम्ही समालोचन शिकलो असे प्रमोदभाई सानंदकर या ठिकाणी आलेले, त्यांचा देखील आपण सत्कार करतोय। मग इंग्लिश कमेंट्री असू द्या, मग हिंदी कमेंट्री असू द्या किंवा त्याच वेळेला इंग्लिश कमेंट्री असू द्या, अगदी तीनही भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे असे आमचे प्रमोदभाई सानंदकर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय। तसेच आमचे पुढील सत्कारमूर्ती आहेत परशुरामजी पाटील साहेब, यांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे। सन्माननीय परशुरामजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय। गेल्या 3 दिवसामध्ये आपण कित्येक मान्यवरांचा सत्कार केलाय, जे बैलगाडीमध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं, किंबहुना एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं आपण या ठिकाणी सत्कार करतो असे परशुरामजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व शिल्पकार गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करतोय। तसेच सन्माननीय प्रज्वल राऊळ यांना सुद्धा विनंती असेल आपण पुढे यायचं आहे। प्रज्वल राऊळ एक डॅशिंग आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांचा सत्कार मी आपणच्या शुभ हस्ते करतोय। धन्यवाद। या ठिकाणी तसेच आपणचा फॅन म्हणजेच विश्वास सोनार सागवाडी यांच्या वतीनं आमच्या या मंडळासाठी 500 रुपयाचं देणगी आलेली आहे, त्यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। तसेच या ठिकाणी सन्मान्य मलिक साहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांना विनंती असेल, मलिक साहेब आणि अन्सारी हे दोन्ही आलेले आहेत, त्यांना विनंती असेल की आपण मात्र समोर यायचं आहे। आपला देखील सत्कार या ठिकाणी आपणच्या शुभ हस्ते मात्र करण्यात येणार आहे। मलिक साहेब आणि त्याच वेळेला अन्सारी साहेब आपण प्लीज समोर यायचं आहे, त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। तसेच मित्रांनो, या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा इथे काय टेक्निकल इश्यू आले, कधी लाईट गेली किंवा ज्याने निसर्ग चक्रीवादळामध्ये केलेली मेहनत मला अजूनही आठवत आहे, मग दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस केला असे दिलीपजी मांडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। खऱ्या अर्थानं त्यांचं अफाट कार्य हे कधीही न विसरणारं आहे। निसर्ग चक्रीवादळ आलं तेव्हा लाईट गेली होती, गेले 10 दिवस त्याने मात्र
अगदी अथांग मेहनत घेतली आहे आणि आपल्याकडे लाईट आणण्याचा नक्कीच त्याने प्रयत्न केला आणि त्याचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. कधीही न विसरणारं हे कार्य सन्माननीय दिलीपजी मांडे साहेब यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. तसेच सन्माननीय शशी पाडेकर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचे देखील हार्दिक आभार. आता आपण वयात मॅच कडे मॅच हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळते है. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. एनएससी खानाव चषक 2025 टीट फॉर टैट जस से अस्त्र से प्रत्युत्तर यहाँ पर करण महेश मडवी के बल्ले से शानदार बल्लेबाजी होती हुई जीतने के लिए 24 गेंदे 57 रनों की आवश्यकता थी और इस खिलाड़ी ने उरन से पल्ला आज अलीबाग में क्यों लेकर आया हूं ये बतलाते हुए करण महेश मडवी स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर 22 रन. गेंदबाजी करने वाले नीलेश इंगले के ऊपर प्रतिकार करते हुए P1 पावर प्ले का षटक आज 7-4 आईपीएल फॉर्मेट. इससे एक बार देखिए मिड विकेट बॉर्डर लाइन के पार वन बाउंस करण मडवी यूज एंड हैंडसम स्टैंड एंड डिलीवर डिस्पैच. इन्हीं की शुरुआत करते हुए करण महेश मडवी फिर से एक बार लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के बाहर बैक टू बैक दूसरा चौकार. डीजे गई. फूल खिलने से पहले बकरी खा गई. जहां पर अपेक्षा थी 24 गेंदों में 57 रनों का टारगेट अचीव करना था, डिपेंड करना था, पर इस बार करण महेश मडवी का बल्ला इस मैदान पर आग लगाते हुए हल्ला बोल करते हुए नीलेश इंगले के ऊपर प्रतिकार. स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर हमारे गुणे लेखक सर बतलाते हुए 30 रन. लैला के शादी में लफड़ा हो गया. लैला के शादी में लफड़ा हो गया. गेंदबाज नीलेश इंगले इतना भागा कि लंगड़ा हो गया. एक ओवर में 30 रन खर्च करते हुए यहां पर खराब गेंदबाजी का नजराना. आकाश सर मेरी परिभाषा में और एक कहूंगा, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई. मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई. पर आज जरूर 30 रन की ये पारी याद होगी नीलेश इंगले को. 30 रन खर्च करते हुए कल के दिन पावर प्ले के ओवर में 24 रन खर्च किए थे और आज के दिन 30 रन खर्च किए. तत्पूर्वी विनंती असेल हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट्स बेलोशी संघाचे कर्णधार, दिशांत पाटील पुरस्कृत एनएससी खानाव संघाचे कर्णधार टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. तो इस बार गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे गेंदबाज मनीष मोकल. स्ट्राइक मनीष मात्रे गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर बल्लेबाज पारगांव के सुमित डोंगरे मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है. डीप कवर पॉइंट क्षेत्र में शानदार कैच, लाजवाब कैच 100% यहां पर देते हुए जरूर रंजीत कैच लपकते हुए. योगेश डीजे को मौका. करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. त्याच्यामध्ये सुशांत मोकल पेण, त्यानंतर पृथ्वीराज यादव नेरूळ नवी मुंबई, कौस्तुभ म्हात्रे पेण आणि रोहित पाटील डोंबिवली हे चारही आयकॉन खेळाडू आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद. तो जरूर यहाँ पर या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक दिसलेले आहेत. प्लीज आपण या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात, परंतु सीमा रेषा लगत बसते त्यांनी कमीत कमी 3 ते 4 फूट मात्र मागे बसायचंय. थँक यू सो मच.
तो जरूर यहाँ पर रायगढ़ का बुलंद आवाज हमारे परम मित्र मल्यान गांव से बिलोंग करने वाले वेदांत कंटक, इनकी जानिब से समालोचक इमरान बुखारी के लिए 200 रुपए का जीपे आया है। उनका भी तहे दिल से मैं आभार, एक अच्छी कमेंट्री करने के लिए उन्होंने मुझे 200 रुपए का बख्शीश दिया। वेदांत कंटक, आपका तहे दिल से आभार। तो चलिए फिर से एक बार, पहली गेंद के ऊपर मनीष मात्रे ने विकेट प्राप्त की। न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर आशीष मेहरुल, और इस बार देखिए क्या शानदार इनिंग की पारी करते हुए आशीष मेहरुल, जिस तरह से डीजे योगेश को मौका पहले से इस मैच में ब्रेक थ्रू दिलाना होगा। शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में खेल दिया वहां पर फील्डर रंजीत, जब तक फील्ड करेंगे 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जहां पहुंचा है 37 रन, अभी भी जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। स्क्रीन पर हम देख रहे शानदार बल्लेबाजी का एनालिसिस, बल्लेबाजी करण मड़वी। आज उरन तहसील से यहाँ पर एनएससी खानाव बहुचर्चित ये प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता में आईपीएल फॉर्मेट में सभी दर्शकों के मन जीतने वाले खिलाड़ी बनते हुए करण महेश मड़वी, शानदार बल्लेबाजी। यही खिलाड़ी थे निशान जी जिन्होंने 6 गेंदों पर 6 छक्के लगाने का विक्रम किया था। फिर से एक बार अपने बल्ले को किस करते हुए इस बार जिस बल्ले ने उन्हें इज्जत दी है उसको रिस्पेक्ट देते हुए स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 37 रन। पहले ओवर में जिस खिलाड़ी ने 30 रन मुकम्मल किए वही शातिर, शानदार बल्लेबाज, विस्फोटक, विध्वंसक खिलाड़ी करण महेश मड़वी, स्ट्राइक एंड पर बैटर। ओहो, फिर से एक बार रूम बनाकर खेलना चाहते थे, इस बार फंसाया, गंडाया, चकाया गेंदबाज मनीष मात्रे ने, शानदार गेंदबाजी। डॉट गेंद के साथ स्कोर रुका हुआ मात्र 37 रन, 37, बचे हुए 14 गेंदे, 20 रनों की आवश्यकता है इस गेंदबाज के पास। कलात्मकता है, पर इस बार देखिए लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार, बल्ले का भारी सीरा और गेंद सीमा रेखा के पार आता है, संजीवनी देने वाला ये शानदार चौकार। इस बार देखिए टाइमिंग सूर्य कुमार यादव की स्टाइल में, ये लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार मिलेंगे बिल्कुल आधा डजन षटकार। वे 4 छक्के जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निशी कर्णेकर, रोहत तहसील से बिलोंग करने वाले खिलाड़ी, आज उन्हें मौका मिला है गेंदबाजी के लिए। यानंतर होणारा सामना हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट्स बेलोशी विरुद्ध दिशांत पाटील पुरस्कृत एनएससी खानाव। दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। और इस बार देखिए घर फिरले की घरचे वासे फिरतात,
तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उघडा डोले पाणी, चेंडू आहे फ्री हिट। इस बार फ्री हिट की गेंद, डीप एक्स्ट्रा कवर, वीरेंद्र सहवाग स्टाइल में एग्जिट करते हुए बल्लेबाज, नाम है खिलाड़ी का आशीष मेहरुल। गायकर पुरस्कृत राजनस्पेट बेलुशी ह्या संघाने टॉस जिंकलाय। आपला निर्णय सांगायचा आहे। फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता शेवटला प्रश्न असेल की आपल्या संघामध्ये असे कोणते 4 आयकॉन खेळाडू आहेत जे खऱ्या अर्थानं आम्हाला प्रेक्षकांना पाहण्यासाठी मिळणार आहेत? राकेश यादव, जॉन टी, मित पटेल, मितेश पटेल, निर्मल पटेल। म्हणजे हे सगळे गुजरातचा पॅनल या ठिकाणी आणलेलं आहे। येस, 4ही प्लेयर हे गुजरातचे आहेत। मी अगोदर सांगितले होते की आज आपल्याला तब्बल 32 आयकॉन खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतील। मग कोणी गुजरातचा असेल, कोणी वेस्ट बेंगॉल असेल, कोणी ओडिसा असेल किंवा अशा विविध राज्यांमधून खेळाडू आले आहेत। आणि त्यापैकी आता आपल्याला हरेजी गायकर यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी